निवेदने दिलेली होती. मग 5 निवेदने दिल्यानंतर त्यातल्या एका निवेदनाची दखल प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांनी घेऊन एक वृत्तपत्र निर्गमित करून शिक्षणाधिकारी यांना संबंधित प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्याचा आधार घेऊन शिक्षणाधिकारी जी.प. लातूर यांनी उपशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर एस.व्ही. यांची नेमणूक करून चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते, पण त्यांनी चौकशी केलेली नाही. म्हणून आम्ही एक अभिवेदनाद्वारे उपशिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून संबंधित शाळेची तात्काळ चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा असंही पत्र दिलं होतं. पण या सर्व पत्रांचा काही उपयोग झाला आहे, ते कुठलीही कारवाई झाली नाही. जेव्हा आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिक जी.प. लातूर यांना भेटतो तेव्हा ते कारवाई करण्याचे सुतोवाच करतात, पण प्रत्यक्षात मात्र कारवाई काही झालेली नाही. त्यामुळे कंटाळून शेवटी आम्ही गेल्या 4 दिवसापासून आता सत्याग्रहाला बसलेलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत सत्याग्रह करण्याचा आमचा मानस आहे. तर या सत्याग्रहाच्या माध्यमातून आमची योग्य ती दखल घेतली जावी व आम्हाला न्याय देण्यात यावा. आमच्या ज्या समस्या निर्णय झालेले त्याची अंमलबजावणी तात्काळ होऊन आमच्या निर्णय दूर व्हावा एवढीच अपेक्षा या माध्यमातून मी व्यक्त करतो.